अष्टपैलू वाटचाल। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, तुमचे आमचे लाडके नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नामदार अजितदादा पवार यांच्या काल अचानक जाण्याने महाराष्ट्रभर शोककळा पसरली। त्यांच्या निधनाने आपला आधारवड गेल्याची भावना माझ्या मनात आहे। महाराष्ट्रासाठी आजचा काळा दिवस असून एक दूरदर्शी, स्पष्टवक्ता आणि अतिशय अभ्यासू नेता आपण गमावला आहे, अशा भावपूर्ण शब्दात यशवंत सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष किशोर उंद्रे यांनी श्रद्धांजली वाहिली। या दुःखात सहभागी होत मांजरी खुर्द ग्रामस्थांच्या वतीने अजितदादा पवार यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यासाठी तसेच गुरुवार 29 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजन करण्यात आले होते। यावेळी ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत मांजरी खुर्द गाव बंद ठेवून सहभाग नोंदवला। दिवसभर गावातील सर्व दुकाने बंद ठेवली होती। यावेळी गावातील अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। जनसेवा, नेतृत्व आणि समर्पणाने परिपूर्ण असलेले त्यांचे जीवन महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आणि समाजासाठी एक अमूल्य वारसा आहे। त्यांचे योगदान सदैव स्मरणीय राहील आणि त्यांच्या स्मृती आमच्या हृदयात कायम जिवंत राहतील। वेळेचे पक्के, कामात शिस्त आणि शब्दाला जागणारे नेतृत्व, जो बोलेल ते करून दाखवेल, तोच खरा अजित योद्धा। प्रशासनावर वचक आणि जनतेवर प्रेम असणारे दादा आपल्यातून गेले, अशा भावना अशोक आव्हाळे यांनी व्यक्त केल्या। यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते। यावेळी बोलताना पोलीस पाटील भारती उंद्रे म्हणाल्या की जेव्हा पहिल्यांदा पोलीस पाटील झाले तेव्हा अजितदादांना भेटायला गेले होते, तेव्हा दादांनी मला म्हटले की पोलीस पाटील काम करायला कंटाळा करतात, तुम्ही तर एक महिला आहात, तुम्हाला जोरदारपणे काम करावे लागेल, अशा मिस्किल भाषेमध्ये दादांनी मला सांगितले। महाराष्ट्र त्यांना दादा म्हणून ओळखायचा आणि ते तसे होते। त्यांच्याकडे वेळ साधण्याचा अप्रतिम गुण होता। त्यांच्या कामाचा झपाटा आणि निर्णय क्षमता आम्ही सगळ्यांनी अनुभवली आहे। आज दादा आपल्यात नाहीत, ही कल्पना सुद्धा मनाला पटत नाही। मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते। कित्येक तरुणांच्या जीवनात आपण असतानाचा आत्मविश्वास आणि आता आपण नसणार आहात ही उणीव शब्दात व्यक्त करण्याच्या पलीकडील आहे, असे माजी उपसरपंच रोहिदास पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। आयुष्याच्या प्रत्येक महत्त्वाच्या वळणावर असणारा आपला आधार, आपला पाठिंबा, आपल्या कौतुकाची पाठीवरील थाप आता नसणार आहे, ही जाणीव सहनशक्तीच्या पलीकडील आहे, असे शिवराय पतसंस्थेचे अध्यक्ष काळूराम उंद्रे यांनी म्हटलंय। ज्ञानलीला न्यूज, एक अष्टपैलू वाटचाल।